सो जे काही आहे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना कळल्या आहे डॉकर बद्दल. तर इथे जो एक सिनारिओ मी क्रिएट केलेला आहे, हा सिनारिओ समजलाय का ते सांगा. आपला एखादा एक इमेज क्रिएट करणारा असेल, तो कुठे ठेवणार, डॉकर हब मध्ये ठेवणार, सेव्ह करणार आणि देन त्या इमेजला आपण काय करतो, पुल करतो आणि देन वर्क सुरू करतो नॉर्मल कंडिशन मध्ये. बरोबर आहे. हा एक इमेज वाला कन्सेप्ट झाला. दुसरा एक कन्सेप्ट आपण बघितला कोणता, की आपला कंटेनर रनिंग मध्ये असणार, त्या कंटेनरला आपण काय करणार, कमिट करणार. कमिट केल्यानंतर एक इमेज क्रिएट होईल आणि इमेज क्रिएट केल्यानंतर आपण त्याला पुश करून डॉकर हब मध्ये ठेवणार. बरोबर. तर हा एक झाला तुमचा दुसरा प्रोसेस, डॉकर कमिट करून एक इमेज क्रिएट करून डॉकर हब मध्ये सेव्ह करण्याचा. कळलं. ठीक आहे. तर आता आपल्याकडे हा जो कंटेनर आहे, हा कंटेनर एखाद्या इमेज पासून बनलेला आहे. बरोबर ना. ज्याला आपण मॉडिफिकेशन केलं आहे देन त्यानंतर आपण आपली एक इमेज क्रिएट केली आहे. ठीक आहे. हा सिनारिओ आपण करू शकतो. पण यामध्ये जे इमेज आपण क्रिएट केली आहे, ही इमेज कोणीतरी वेगळ्या एका पर्सनने क्रिएट केलेली होती ना. पण आता तसं नकोय आपल्याला तसं नकोय. आता आपण काय करणार, आपली इमेज स्वतः स्क्रॅच पासून बनवणार. समजलंय का. आपली इमेज, त्यामध्ये कोणती ऍप्लिकेशन असायला पाहिजे, त्यामध्ये कोणत्या लायब्ररीज असायला पाहिजे, डिपेंडन्सीज असायला पाहिजे, त्यामध्ये कोणत्या रनिंग कमांड्स असायला पाहिजे, हे सगळं आपण डिसाईड करतो. कळतंय. तर आता हा जो स्टार्टिंगचा पॉइंट आहे इमेज क्रिएट करायचा, डॉकर हब वर पाठवायचा, हा पोर्शन सुद्धा आपण स्वतः करणार. दुसऱ्याच्या भरोश्यावर राहायचं नाहीये. आपली ऍप्लिकेशन आहे, आपला प्रोजेक्ट आहे, तर आपण स्वतः काम करणार. क्लिअर आहे. कन्सेप्ट समजला. तर आता ही जी इमेज क्रिएटर काय करतात, स्टार्टिंग पासून स्क्रॅच पासून जी इमेज क्रिएट होते ती कशी इमेज क्रिएट होते, तर ही इमेज क्रिएट होते युजिंग एक कॉन्फिगरेशन फाईल थ्रू डॉकर फाईल. कळतंय का. हा. तर हे इमेज क्रिएट होते तुमच्या डॉकर फाईल वर ना. हा एरो मी या पद्धतीने दाखवतो. ओके. तर इमेज क्रिएटर काय यूज करतो, डॉकर फाईल. डॉकर फाईलचा यूज करून तो काय करेल, एक इमेज क्रिएट करणार. ठीक आहे. इथे पॉइंट्स मी दुसरा लिहितो किंवा मग याला असंच राहू देऊ. मी सिंपली एक दुसरा फ्लो क्रिएट करतो तुमच्यासाठी, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. ओके. तर काय असेल आपल्याकडे, एक डॉकर फाईल असणार. बट आता ही सर डॉकर फाईल आहे काय, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि यापासून आपण एक इमेज, स्वतःची इमेज कशी क्रिएट करणार ते समजून घ्यायचं. कळलं. तर डॉकर फाईल आहे काय, तर डॉकर फाईल आहे एक सिंपलचा कॉन्फिगरेशन फाईल. काय असणार आहे, सिंपलचा कॉन्फिगरेशन फाईल. ज्यामध्ये काय असेल त्यामध्ये, तर त्यामध्ये तुमच्या ऍप्लिकेशन साठी काय जावा लागते का, हो जावा पाहिजे. तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये HTTP पाहिजे का, हो पाहिजे. तर ते तुम्हाला तिथे लिहावं लागेल. आपण दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहणार नाही, कारण ते लोक ऍड करताय नाही करताय, त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये काय आहे, त्यांच्या डॉकर फाईल इमेज मध्ये काय आहे माहिती आहे का नाही. आपण आपल्या प्रोजेक्ट नुसार आपली इमेज क्रिएट करणार. तर त्यासाठी लागणाऱ्या डिपेंडन्सीज आपल्याला तिथे ऍड करावे लागतील, लायब्ररीज ऍड करावे लागतील, कमांड्स ऍड करावे लागतील, जावा ऍड करावं लागेल, नोड.js ऍड करावं लागेल, जे पण आपल्याला रिक्वायर्ड आहे त्या गोष्टी. क्लिअर ना. काही डेटा असू शकतो आपल्या होस्ट मशीन मधून कॉपी करून ठेवायचं असेल, आतमध्ये कंटेनर मध्ये गेला पाहिजे, ते सुद्धा आपल्याला करावं लागेल, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या डॉकर फाईल मध्ये तुम्हाला लिहायच्या आहे. अँड देन या डॉकर फाईलला जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करणार, तेव्हा तुमची एक इमेज क्रिएट होणार. काय क्रिएट होणार, इमेज क्रिएट होणार. आता सर ह्या डॉकर फाईलला एक्झिक्यूट करतात कसं, तर आत्ताच आपण या ठिकाणी एक कमांड आपण बघितली आहे, कोणती, डॉकर बिल्ड कमांड. कोणती कमांड बघितली आहे, डॉकर बिल्ड कमांड. तर ती कमांड यूज होईल कुठे, तुमच्या या डॉकर फाईलला एक्झिक्यूट करताना. कोणती कमांड, डॉकर बिल्ड.
समजलं? ओके. आता इमेज तर आहे आपल्याकडे आली. आता ह्या इमेज वरून समोरची प्रोसेस कोणती आहे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. या इमेज वरून कंटेनर रन करायचा, या इमेजला आपण डॉकर हब मध्ये पाठवायचं, ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, बरोबर ना? तर हा जो पोर्शन आहे हा डॉकर फाईलचा आणि देन इमेज क्रिएशनचा हा आपल्याला बघायचा. समजलं? ठीक आहे. सो सिंपल डॉकर फाईल काय असते तर मी जे तुम्हाला सांगितलंय तेच तुम्हाला इथे बघायला मिळेल. डॉकर फाईल, लेट्स यूज ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. कॉन्फिगरेशन फाईल ज्यामध्ये डिपेंडन्सीज, लायब्ररीज जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्या गोष्टी तुम्ही लिहिणार आणि देन त्याला एक्झिक्यूट करणार. काय होईल? क्रिएट इमेज क्रिएट होईल. सो डॉकर फाईल कॅन बिल्ड इमेजेस. सी इथे काय म्हटलंय? डॉकर कॅन बिल्ड इमेजेस ऑटोमॅटिकली बाय रीडिंग द इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम डॉकर फाईल. तर जे पण आपण त्या डॉकर कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिणार त्या सगळ्या वन बाय वन डॉकर रीड करत जाणार, एक्झिक्यूट करत जाणार आणि त्याला इमेज मध्ये कन्वर्ट करणार. कळलं? सो यामध्ये बघा, a docker file is a text document. See, text document that contains all the commands user could call on the command line to assemble an image. This page describe the common. ते तर ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं एक बेसिक सिनारिओ डॉकर फाईलचा. आता ते लिहायची कशी ते स्टार्ट करू आपण. ओके. तर सर्वात आधी आपण आपल्या सिस्टम मध्ये येणार. एक विज्युअल स्टुडिओ कोड तुमच्यासाठी सेपरेट ओपन करतो मी, जिथे मी तुम्हाला दाखवू शकतो कशा पद्धतीने लिहिली जाईल. काय आहे आपल्या रेपॉझिटरीचं नाव? कोणती रेपॉझिटरी यूज करतो आपण? ओके. सो लेट्स ओपन दिस in a recent. We are seeing here devs b20 something, right? काय नाव होतं? ओपन फोल्डर. batch 20 selected. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला विज्युअल स्टुडिओ कोड बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. नसेल तर आता आपण यूज करणार आहोत तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन गॅदर करत चला. आता इथे आपण बॅच 20 मध्ये काय करणार? एक छोटासा फोल्डर क्रिएट करणार. काय नावाने? डॉकर नावाने. नॉट फाईल, फोल्डर. तो फोल्डर इथे आहे, सेकंड ऑप्शन डॉकर. ठीक आहे. आणि डॉकर मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तर सिंपल एक फाईल क्रिएट करायची आहे, डॉकर फाईल. काय क्रिएट करायचं आहे? डॉकर फाईल. आता हे लक्षात घ्यायचं की डॉकर फाईलला कुठलाही एक्सटेन्शन नाही आहे. ओके. आणि डॉकर फाईलचा डी कॅपिटल असला पाहिजे. स्मॉल असला तरी काही फरक पडत नाही, बट येस त्याचं मेंडेट जे स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे डी काय असला पाहिजे? कॅपिटल असला पाहिजे. आता हे मी नाही सांगत, डॉक्युमेंटेशन सांगतो. ओके. तर आता एक सिंपलचं कन्सिडर करा. तुम्हाला एक कंटेनर क्रिएट करायचा आहे आणि त्यामध्ये HTTP वगैरे इन्स्टॉल रनिंग असायला पाहिजे. तर तुम्ही सिंपल बेसमध्ये सांगा एक EC2 इन्स्टन्सचं कन्सिडरेशन करायचं इथे आपल्याला की EC2 इन्स्टन्सवर एक EC2 इन्स्टन्स आधी क्रिएट करावं लागेल. त्यामध्ये आपल्याला टॉमकॅट इन्स्टॉल करायचं असं कन्सिडर करा. हा, टॉमकॅट इन्स्टॉल करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्या गोष्टी तुम्हाला इथे सेट करायच्या की टॉमकॅट इन्स्टॉलेशन करण्यासाठी ज्या पण गोष्टी लागतात त्या गोष्टी तुम्हाला इथेच कमांड लाईन मध्ये डिस्क्राईब करायचे आहे. आणि देन याला जेव्हा एक्झिक्यूट करू तर टॉमकॅट त्या इमेज मध्ये अवेलेबल असेल आणि इमेजला जेव्हा आपण रन करणार कंटेनर मध्ये तेव्हा आपला टॉमकॅट इझिली ऍक्सेसेबल राहणार. कळलं? सो तो प्रोसेस आता तुम्ही सांगा. एक नॉर्मलचा कन्सिडरेशन करा की तुम्हाला काय करायचं आहे? उबंतू मशीन यूज करायची आहे. कशासाठी? टॉमकॅट इन्स्टॉलेशन साठी. तर आपण काय करणार? इथे यूज करणार फ्रॉम. काय यूज करणार? फ्रॉम. आता फ्रॉम कशासाठी यूज होतं तर बेस इमेज यूज करण्यासाठी.
कशासाठी? बेस इमेज. आता या कंडिशन मध्ये टॉमकॅट इन्स्टॉलेशन कुठे करतोय आपण? बेस इमेज काय आपली? उबंतू. काय पाहिजे आपल्याला? उबंतू पाहिजे, है ना? उबंतू एक लिनक्स मशीन असेल तेव्हाच त्यामध्ये इन्स्टॉल करणार ना टॉमकॅट. करेक्ट आहे? ओके. सो आपण कन्सिडर. आणि इथे बघा, इथे मला सजेशन्स मिळत आहे. का बरं मिळत आहे? कारण माझ्याकडे डॉकरचं एक्सटेन्शन इथे अवेलेबल आहे. कुठे? व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये. कळतंय? सो इथे माझ्याकडे डॉकरचं एक्सटेन्शन आहे. तर तो व्हिज्युअल स्टुडिओ कोड आपल्याला काय करतो? एक्सटेन्शन प्रोव्हाइड करतो. आणि त्या रिलेटेड, डॉकर रिलेटेड असो और एनिथिंग एल्स असो, सिंटॅक्स एरर वगैरे वगैरे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. तो तुम्हाला इथे दाखवतो, नोट करून देतो. क्लिअर? हायलाइट करून देतो. ओके. सो दिस इज नॉट अवर पार्ट. काय यूज केलं आपण आता? फ्रॉम. आता इथे काय लिहिणार मी? उबंतू. मी सिंपलचा बेसिकचा कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला. हा, यामध्ये उबंतू यूज केलं जाईल असं नाहीये. वेगवेगळे टाईपने आपण आपल्या बेस इमेजेस सिलेक्ट करू शकतो. बट इट जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. आता टॅग द्यायचा असेल तर कसं देतो आपण? या पद्धतीने देतो. ठीक आहे. टॅग देणार आपल्याला 22.04 पाहिजे का? ठीक आहे. असं आपण देतो. बरोबर आहे ना? हा, ठीक आहे. नेक्स्ट टॅग झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये इन्स्टॉल काय करावं लागतं? टॉमकॅट इन्स्टॉल करण्यासाठी. टॉमकॅट इन्स्टॉल करण्यासाठी काय करावं लागतं? सर्वात आधी रिक्वायर्ड असते जावा इन्स्टॉल करणे, है ना? ओपन जेडीके. तर आता काय करावं लागेल? आपण नॉर्मली काय करतो? उबंतू मध्ये कमांड रन करतो. तर इथे ती कमांड रन करण्यासाठी रन यूज केला जाईल. काय यूज केलं जाईल? रन. रन आणि कमांड कोणती पाहिजे? apt-get install openjdk java-17-openjdk पण वाय. तर ही झाली तुमची कमांड. जावा इन्स्टॉल केलं ना? ओके. जावा इन्स्टॉल केला. आता लेट्स कन्सिडर करा, तुम्हाला एखादा पेज कॉपी करायचं आहे तुमच्या सिस्टम मधून एखाद्या डायरेक्टरीमध्ये, कंटेनरच्या आतमध्ये, है ना? जावा इन्स्टॉल केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असायला पाहिजे? टॉमकॅट इन्स्टॉल करण्यासाठी आपण टॉमकॅटचा URL वर जातो. टॉमकॅटचा एक फोल्डर घेऊ, टॉमकॅटचा टार फाईल आपण घेऊन येतो. आणि त्यानंतर आपण काय करतो? त्याला एक्सट्रॅक्ट करतो. तर त्या टर्म्स आपल्याला इथे एक्झिक्यूट करावं लागतील आधी. हा, कसं करतात? आपल्याला पॅकेज घेऊन यायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो? -o. बट आता हा डॉकर कंटेनर आपला खूप लाईट वेट असतो. त्यामध्ये डिपेंडन्सी चालतात का? त्यामध्ये नाही. तर इथे आपल्याला यूज काय करावं लागणार आहे? अगेन रन कमांड यूज ऍड यूज करावं लागेल. ऍड. जर आपल्याला काही डाउनलोड करायचं असेल एखाद्या इंटरनेटवरून, कुठल्या लोकेशनवरून काही घेऊन यायचं असेल इनसाइड अवर कंटेनर, तर काय यूज करणार तुम्ही? ऍड. रिमोट लोकेशन टू कंटेनर. ठीक आहे. सो ऍडचा यूज करणार. सोर्स आणि डेस्टिनेशन. सोर्स काय असला पाहिजे आपला? टॉमकॅटचा URL. सोर्स काय असला पाहिजे? टॉमकॅटचा URL, जो आपल्याला कॅप्चर करायचा. कॅप्चर इन द सेन्स डाउनलोड करायचा. सो टॉमकॅट 9 कन्सिडर करा, टॉमकॅट 10, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. कॉपी लिंक URL आणि याला कुठे घेऊन येणार? इथे घेऊन येणार. ठीक आहे. सोर्स मिळाला. डेस्टिनेशन पाहिजे. कुठे स्टेव करतो आपण याला? /opt मध्ये. बरोबर आहे. आता त्यानंतर आपण कुठे जाणार? त्या OPT मध्ये जावं लागेल आपल्याला आधी, है ना? तर इथे वर्क डायरेक्टरी, CD मोड माहिती आहे तुम्हाला? CD करतो देन आपण /opt मध्ये जाणार. तर CDचं काम कोण करणार इथे? वर्क डायरेक्टरी. कळलं का? तर काय आहे? /opt. आलोय आपण OPT मध्ये. व्हेरी गुड. आता OPT मध्ये आल्यानंतर आपल्याला कमांड कोणती चालवावी लागती? टार कमांड चालवावी लागते. तर अगेन मला इथे काय यूज करावं लागेल? रन. कारण कमांड एक्झिक्यूट करायची.
कळलं का? ठीक आहे. कमांड काय राहणार? tar हायफन xzf. काय करणार आपण? पॅकेजला, पॅकेजचं नाव माहिती आहे आपल्याला? पॅकेजचं नाव आहे ना बाबा, माहिती आहे काय? का करतो असं? होईल एक्स्ट्रॅक्ट. ओके, ते झालं. देन त्यानंतर बिन मध्ये जातो आणि कॅटेलिना डॉट sh ला स्टार्ट करतो. आता हे जे आहे स्टार्ट वाली कमांड, स्टार्ट काय करतोय आपण? एक स्क्रिप्ट आहे, त्यामध्ये त्या स्क्रिप्टला रन करणार, तेव्हा कुठे टॉमकॅट आपला एक्झिक्यूट होणार. तर ती पोर्शन करण्यासाठी इथे यूज केला जातो सीएमडी. सीएमडी, आता सीएमडी कशासाठी? तर एक्झिक्युटेबल जी कमांड आहे ना आपला सर्व्हिसला स्टार्ट करण्यासाठी लागणारी कमांड. येस सर, ती फाईल जी आपण एक्सट्रॅक्ट करतोय टार कमांड यूज करतो, त्याच्या पुढे पाथ द्यावा लागेल का सर? /opt रन ती जी कमांड /optच्या आतमध्ये आपण ऑलरेडी आहोत. ओके. सीएमडी मध्ये आपण काय देणार? एक्झिक्युटेबल कमांड. कशासाठी रिक्वायर्ड असते? सर्व्हिसला स्टार्ट करण्यासाठी रिक्वायर्ड असते. HTTPD ला स्टार्ट करण्यासाठी असेल तर ते HTTPD ची कमांड लिहायची. टॉमकॅटचं आहे तर टॉमकॅट लिहितो आपण. काय करतो इथे आपण? ऍक्च्युली कॅटेलिना डॉट sh ला स्टार्ट करतो. तर ते लिहावं लागेल आपल्याला. कुठे असते कॅटेलिना डॉट sh? बिन मध्ये है ना. /opt त्याचा पूर्ण पाथ लिहून टाकू आपण, है ना. तर पूर्ण पाथ लिहिण्यासाठी आपल्याला या पद्धतीने तो द्यावा लागेल. और एल्स आपण काय करणार? एक वर्क डायरेक्टरी सेट करणार. काय असतो? /opt/ एक आपला हे असणार, पॅकेजचं नाव असतं. पॅकेजचं नाव असल्यानंतर आपण त्यामध्ये आता बिन मध्ये जातो, बरोबर ना. बिन मध्ये गेल्यानंतर आपण काय करणार? इझिली ./catalina डॉट sh स्टार्ट करणार. करेक्ट. तर सेम इथे लिहावं लागेल ./catalina डॉट sh आणि त्याला काय करावं लागेल आपल्याला? आता एक्झिक्युटेबलला रन. दॅट्स इट. ठीक आहे. तर ही एक्झिक्युटेबल कमांड काय होईल? रन होईल. तर याला आपण डबल कोट्स मध्ये दोन्ही साइडने लिहू शकतो या पद्धतीने, सिंपली. कळलं? कॅटेलिना डॉट sh रन. तर हा झाला तुमचा एक बेसिकचा सिंपलसा टॉमकॅट इन्स्टॉल करण्यासाठी, रन करण्यासाठी इमेज. कळलं? आता हे जे काही सांगितलंय मी, रन, ऍड, वर्क डायरेक्टरी, हे एवढेच नाहीये, आणखी आपण ऍड करू शकतो त्यामध्ये. जसं की तुम्हाला काही कॉपी करायचंय, तर ते तुम्ही कॉपी कसं करणार? आता हा टॉमकॅट आहे, हा टॉमकॅट ठीक आहे, याचं जाऊ द्या. आता सिंपलचा कन्सिडरेशन करा की तुम्ही काय करताय? HTTPD चालवता. तर एखादं तुमच्या सिस्टम मध्ये index.html आहे, तर आपण काय करणार? index.html इथे क्रिएट करणार. index.html क्रिएट करतोय. आता माझी रिक्वायरमेंट आहे की हा index.html काय झाला पाहिजे? माझ्या फाईल मध्ये पण यायला पाहिजे. कुठे? सॉरी, कंटेनरच्या आतमध्ये यायला पाहिजे. हॅलो, दिस इज टेस्टिंग डॉकर फाईल. स्पीड वाढली आहे माझी टायपिंगची, क्या बात आहे. ओके, index.html बनला आहे आपल्याकडे अवेलेबल, सेम डायरेक्टरी मध्ये आहे. तर तो काय करेल? सेम डायरेक्टरी मध्ये चेक करणार आणि देन आपल्याला कॉपी करायचं आहे. डॉकर cp कमांड आपल्याला माहिती आहे, तर इथे तुम्ही यूज करू शकता कॉपी. काय यूज करणार? कॉपी. सोर्स काय असेल? index.html याच लोकेशन मध्ये आहे ना, तर इथे तो चेक करेल. कुठे पाठवायचं आहे? तर कंटेनरच्या आतमधला डेस्टिनेशन देऊन द्या. /var/www/html आणि index डॉट सेम नावाने पाहिजे html. आलं का लक्षात?
कॉपी कशासाठी यूज होईल समजलं. हा, देन जर एखादा आणखी बघून घेऊ इकडे डॉकर फाईल मधून इन्फॉर्मेशन कॅप्चर करू. तर बेसिकली एवढ्या इन्स्ट्रक्शन्स असतात. सी दिसतंय इथे, फ्रॉम, रन, वर्किंग डायरेक्टरी, कॉपी अँड सीएमडी. आता आपण बघितलेलं आहे कशासाठी यूज करतात ते समजलं आहे. इन डिटेल इन्फॉर्मेशन इथे मिळून जाईल. क्लिअर झालं. ओके. पण या व्यतिरिक्त आणखी काय काय असेल तर रन आहे, ऍड कमांड आहे. ऍड यूज केलं जातं ऍड लोकल ऑर रिमोट फाइल्स अँड डायरेक्टरीज तुमच्या इमेज मध्ये राहील. आर्ग्युमेंट्स आपल्याला टाकता येईल, व्हेरिएबल्स टाकता येईल. सीएमडी आपण बघितलाय, कॉपी बघितलाय. आता एंट्री पॉइंट काय असते तर एंट्री पॉइंट मधला आणि सीएमडी मधला डिफरन्स मोस्टली तुम्हाला विचारला जातो की व्हॉट इज एंट्री पॉइंट अँड व्हॉट इज सीएमडी. कंटेंट काय असणार यामध्ये तर कंटेंट सेम कंटेंट असतो बट एक्झिक्युशन डिफरंट असतं. ओके. तर सीएमडी मध्ये काय असेल, सीएमडी मध्ये ही कमांड एकदा रन करेल तो. कंटेनर स्टार्ट झाला तर ठीक, नाही झाला तरी ठीक, एकदा रन करेल. कळलं. कंटेनर स्टार्ट झाला तर एंट्री पॉइंट रन होणार नाही, तसं पण त्याची रिक्वायरमेंट राहणार नाही, मोस्टली रिक्वायरमेंट राहत नाही. कळलं. बट आता हा एंट्री पॉइंट लिहितो कधी, इफ इन केस हा रन केला सीएमडी तरी सुद्धा कंटेनर स्टार्ट होत नाही तर हे रिपीट होणार का. एकदा काम केलंय त्याने, एकदा एक्झिक्यूट केलंय, त्याच्यानंतर कंटेनर स्टार्ट हो किंवा नो नो काही प्रॉब्लेम होणार का, त्याला काही फरक पडणार नाही. तर एंट्री पॉइंट काय करतो देन सेम कमांड, जर कंटेनर स्टार्टेड नाही दिसला त्याला तर तो अगेन ट्राय कर. कंटेनर जर स्टार्टेड दिसला नाही त्याला तर तो काय करेल, अगेन ट्राय करेल, अगेन ट्राय करेल जोपर्यंत कंटेनर स्टार्ट होत नाही तोपर्यंत. कळलं का. तर इथे रिपीटेड यूज होतो, यूज आहे सेम, कंटेनर स्टार्ट करण्यासाठी सेम यूज आहे, बट एंट्री पॉइंट काय होईल, रिपीटेडली काम करेल जोपर्यंत कंटेनर स्टार्ट होत नाही तोपर्यंत प्रायमरी बेसिसवर. बट डिफॉल्ट कमांड कोणती असणार, सीएमडी. सो एंट्री पॉइंट साठी काय यूज करतोय आपण, प्रायमरी वर्ड. सीएमडी साठी यूज काय करतोय, डिफॉल्ट वर्ड. कळलं का. तर मी इथे डिफरन्स सांगितलाय, तुम्ही तुमच्या पद्धतीने 2-3 पॉइंट्स आणखी काढा. क्लिअर. बाकी तर नॉर्मल गोष्टी आहेत. ENV एन्व्हायरमेंट्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा व्हेरिएबल्स वगैरे पास करणार, व्हेरिएबल्स कसे पास करतो आपण, ENV चा यूज करू शकता तुम्ही. ENV काय करणार, की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट मध्ये तुम्हाला इथे व्हॅल्यू द्यायची असतात. की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे का कसं असते. सर जेसन डेटा की आणि व्हॉल्यूम. करेक्ट. इथे नेम सॉरी इक्वल्स टू आहे का, नाही. ओके. नेम इक्वल्स टू सूरज. झालं, एक एन्व्हायरमेंट पास केला मी. आणखी एन्व्हायरमेंट पास करा तुम्ही एखादा. ENV कशा टाईपचे असतात ते मी सांगतोय. जसं की इथे तुम्हाला डिपार्टमेंट पाठवायचं आहे, डिपार्टमेंट. तर डिपार्टमेंट काय असला पाहिजे, डेव्हऑप्स. या टाईपचे तुम्ही एन्व्हायरमेंट्स पास करू शकता. आता एन्व्हायरमेंट्स मध्ये हा एन्व्हायरमेंट तुम्ही परत यूज करू शकता. इथे दिसतंय हा रिपीटेडली 3दा यूज केलाय आपण, तर याला असं आपण काय करू शकतो, व्हेरिएबल बनवू शकतो. बनवू शकतो की नाही. तर त्याच्यामध्ये आपण इक्वल टाकावं लागेल असेल कीच्या पुढे इक्वल आणि मग त्याची व्हॅल्यू नाही, इथे नाही द्यावी लागेल. अच्छा, इक्वल टू आहे का. ओके. हा ठीक आहे. इक्वल टू विदाउट इक्वल टू त्याने कॅप्चर तर केलं होतं, बट ठीक आहे. कळलं एवढं. ओके. तर या पद्धतीने इमेज क्रिएट. आता हे जे फाईल आपण इथे क्रिएट करतोय, ह्या फाईल जेव्हा एक्झिक्यूट होणार तेव्हा काय होईल, आपण काय करू, याला पुश करू आणि एकदा ट्राय करून बघू. ओके. सो git add git commit -m काय असेल,
docker file added. Clear? Docker push, sorry, git push origin मेन आहे की मास्टर आहे? मेन. कुठे बघा तुम्ही? इकडे बघा, लेफ्ट हँड साइडला दिसतंय ते मेन. आता याला ट्राय करायचं आहे, तर मी ट्राय करण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म सांगतो जिथे तुम्ही विदाउट EC2 इन्स्टन्स रन करून बघू शकता. आता इथे माझ्याकडे EC2 इन्स्टन्स मला आणखी क्रिएट करायला टाइम लागेल, सो मी काय करतोय, डायरेक्टली इकडे रन करून बघतोय की ते परफॉर्म होतंय. इश्यू येणार, ठीक आहे, ते रिझॉल्व्ह करायचं आपलं काम आहे. ठीक आहे. सो हा एक प्लेग्राऊंड मोड आहे किलर कोडा, ज्यामध्ये तुम्ही कुबरनेटिस आणि डॉकर रिलेटेड प्रॅक्टिस करू शकता. इवन उबंतू, जर लिनक्स तुमचं चांगलं नाहीये तर उबंतू पण इथे तुम्हाला मिळतो, ज्यामध्ये तुम्ही काय करणार, प्रॅक्टिस करणार. इट मीन्स लिनक्स, डॉकर, गिट, कुबरनेटिस यांची सगळ्यांची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही इकडे करू शकता. टाइम घेतोय. Okay, very good. So here you can see the Ubuntu you can use here, and Kubernetes also is there for your practice purpose. So इथे पण मिळेल डॉकर. आपल्याला डॉकरची रिक्वायरमेंट आहे, तर Kubernetes मध्ये ऑलरेडी डॉकर असेल त्यामध्ये आपण यूज करू. नाव Kubernetes सोडून द्या, फक्त लक्ष कशावर द्यायचं तुम्हाला, डॉकर कन्सेप्ट्सवर. ओके. सो गिट पुल नाही, क्लोन आणि आपल्या रेपॉझिटरीचा URL पाहिजे राहील. आपली रेपॉझिटरी कोणती रेपॉझिटरी आहे? बॅच 2015. सध्या बीट 20 चालू आहे, त्या बीट 20 मध्ये आपण चेक करू. अचानक झालाय इंटरनेट आपलं स्लो. Or else you can try directly by using copy करा पूर्ण कन्सेप्ट. ठीक आहे. ओके, आलाय. सो रिपॉझिटरीज, कोड, आपण पुश नाही केलं परत, है ना? केलंय का? समथिंग हिअर. डॉकर फुल ओरिजिन मेन. Okay. Done. Okay, so just refresh it. We can see the Docker directory, copy and then try it on here. Test. Enter. क्लोन झालंय, तो cd batch 20 एंटर cd docker ls आहे. डॉकर फाईल आणि इंडेक्स. सर आता या डॉकर फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी काय करणार, या फाईल मध्ये जर इश्यू आले तर आपण काय नाही, दुसरी फाईल आपण यूज करू. आहे माझ्याकडे डेमो फाईल बनवलेली, मी फक्त सांगण्यासाठी तुम्हाला एवढी क्रिएट केली आहे. सो डॉकर कोणती कमांड आहे, बिल्ड कमांड. डॉकर BUILD बिल्ड अँड डॉट और तुमच्या डॉकर फाईलचा
नाव तुम्हाला द्यावं लागेल, कळलं का? बट डॉट देऊ आपण डॉकर मध्ये प्रेझेंट फाईल. सो सी तो काय करतोय, पूर्ण चेक करतोय की त्याच्याकडे काय काय अवेलेबल आहे आणि तो काय काय करू शकतोय. तर इथे जावा ओपन जेडीके त्याला थोडस त्यामध्ये इश्यू आला, तर ते तुम्हाला चेक करून चेंज करावं लागेल. ओके, इन्स्टॉल जावा ऑन उबंतू कमांड आपण चेक करून घेऊ एकदा. आय होप तीच कमांड आहे, बट लेट्स सी. चेंज करून घेऊ त्याला, काही इश्यू असेल तर. ओके, install default JRE, we'll go with this, no worries. Okay, sudo apt install, sudo apt install जावा. अच्छा, ओपन जेडीके आधी आहे, देन 17 आहे, देन 17 -JDK आहे. तर तुम्ही लिहिण्यामध्ये थोडीशी मिस्टेक केली आहे, हे जरा चेंज करून घेऊ. ठीक आहे, थोडी लिहिण्यामध्ये मिस्टेक केली आहे, मागे पुढे लिहिलं होतं मी, तर आता परफेक्ट राहील. परत एकदा मी याला पुश करतोय, ऍडेड. तर या पद्धतीचे नॉर्मलचे छोटे मोठे इश्यूज येणार, तेवढे तुम्ही करा अँड देन तुमची एक इमेज क्रिएट होणार. ओके, सो नाउ लेट्स ट्राय वन्स मोर. git pull origin main आलाय. देन याला बिल्ड हायफन डॉट काय येतंय, सर आपण सुडो लिहिलं आहे, तर सुडोची गरज नाही आहे. ठीक आहे, सुडोची गरज नाही आहे. APT does not have the stable CLI interface. Use the caution in script. Reading package list from running. So what command then we will use? apt-get. ओके, समथिंग इज नॉट गुड विथ दिस, नो वरीज. आपण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय, तो आपण कॉपी करू. ठीक आहे, एक ऑलरेडी आहे आपल्याकडे बनलेला. कॉपी
इथे काय यूज केलंय ते बघून घ्या, अल्पाईन यूज केलेलं आहे. ठीक आहे, तर काय होते ते ऍक्च्युली आपण बघू. इमेज मी कॉपी करतोय डायरेक्टली हिअर आणि काय करणार मी सिंपल ओव्हर राईट करतो याला सध्याच्या कंडिशन मध्ये कॅट डॉकर फाईल. इथे नॉर्मलचा एक अल्पाईन लिनक्स मशीन यूज केलेला आहे आणि HTTP इन्स्टॉल केलेला आहे. इमेज नंतर मी तुम्हाला समजून सांगतो, पण आधी आपण कमांड एक्झिक्यूट करू. ठीक आहे, सो कमांड कोणती आहे आपली डॉकर बिल्ड. आता -t सर कशासाठी यूज केलाय तुम्ही, तर टॅग देण्यासाठी. टॅग मी सध्या रॅन्डम देतोय कुठला पण. ठीक आहे, कारण आताच माझं शुअर नाही की कोणत्या रिपॉझिटरी मध्ये मी टाकणार, तर मी सिंपलचा रॅन्डमचा टॅग देतोय आणि डॉट एंटर. तर बघा हा रन करायला सुरू करतोय आणि पूर्ण प्रोसेस तो वन बाय वन त्यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स त्याला मिळालेले आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स तो परफॉर्म करणार आणि देन फायनली आपल्याला रिझल्ट देणार सक्सेसफुली बिल्ड. सक्सेसफुली बिल्ड अँड देन यू कॅन सी डॉकर इमेजेस आणि इथे तुम्हाला मिळेल टेस्ट v1. आपण काय लिहिलंय सर्वात पहिल्या डॉकर फाईल मध्ये आपण उबंतू ऍड केलं होतं, त्यांनी उबंतू पण कॅप्चर केली इमेज. ठीक आहे, आणि यामध्ये आपल्या फाईल मध्ये काय आहे लिहिलेलं, तर इथे आपल्याकडे लिहिलेलं आहे की अल्पाईनची इमेज पाहिजे आपल्याला, अल्पाईन लिनक्स. तर अल्पाईन मध्ये पण हा इमेज आपल्याला घेऊन दिसतोय आणि ह्या अल्पाईन ऍज अ बेस इमेज यूज केलाय त्यांनी. देन त्यानंतर आपला एक स्वतःचा इमेज क्रिएट झालाय तो म्हणजेच हा. कळलं. आणि जर डॉकर रन कमांड करणार -d करणार आपण. ठीक आहे, लेट्स सी -p at आणि देन आपण आपल्या इमेजचं नाव देऊ टेस्ट v1. एंटर करणार तर एक रनिंग कंटेनर तुम्हाला मिळेल डॉकर ps मध्ये दिसतोय, जो की 80 पोर्ट नंबरवर वर्किंग आहे. आणि यामध्ये आहे काय ते बघायचं आहे, तर एकदम सिंपल आहे. ट्रॅफिक पोर्ट्स मध्ये जाणार इथे. इवन याला तुम्ही कर्ल करून बघा, curl curl 172.17.0.2. so you can see hello this is testing docker file म्हणजे index.html आपला यामध्ये कॉपी झालेला आहे. कॉपी असेलच त्यामध्ये म्हणून ते झालेलं आहे. आय विल शो यू हिअर. दिस इज द फाईल आय हॅव एक्झिक्युटेड. ठीक आहे, काय दिलेलं आहे, अल्पाईन हा लिनक्स मशीन आहे. उबंतू खूप मोठा असतो, अल्पाईन खूप छोटा असतो. छोटा लिनक्स मशीन आहे आणि याला जास्त करून यूज केला जातात फॉर कशासाठी, आपल्या इमेजचा साईज छोटा ठेवण्यासाठी. त्यानंतर इथे काही अपडेट्स केलेले आहेत. अल्पाईनच्या कमांड एक्झिक्युशन आहे यामध्ये, सो डोंट वरी अबाउट इट, ते तुम्हाला कुठेही मिळून जातात. देन इथे बघा सेम टॉमकॅटचा URL दिसतोय, एन्व्हायरमेंट पास केलाय, जे तुम्हाला आता सांगितल्या सगळ्या गोष्टी इथे ते दिसतात. आणि HTTPD ला रन करण्यासाठी आपल्याकडे CMD मध्ये या गोष्टी ऍड करायच्या असतात. CMD युजर SB HTTPD and then -d foreground. कळलं. एक्सपोज पोर्ट नंबरवर एक्सपोज करण्यासाठी. सो बेसिक सिंपल सी एक डॉकर फाईल तुम्हाला मी रन करून दाखवली. कळलं इथपर्यंत. ओके, सो 80 access. See, container is working perfectly fine. कळलं. सो या पद्धतीने तुमची एक डॉकर फाईल तुम्हाला लिहायची आहे. ही एक सिंपल सा प्रोसेस आहे. एक डॉकर फाईल कशी लिहायची आणि त्याला इमेज मध्ये कन्वर्ट कसं करायचं, समजलंय. ओके.